हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई ज़रूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। गाइस, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या पर्सनल लोन का पेमेंट ड्यू है तो डेट कलेक्शन टीम की तरफ से आपको कॉल्स आएगी। वो आपको रेगुलर फॉलोअप करते रहेंगे। कॉल्स भी आएंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है। लेकिन इनके काम के अंदर कुछ नियम है, ग्राहक के भी कुछ अधिकार है। रिकवरी के एजेंट आपके साथ में बदतमीजी या हरासमेंट की कोई भी एक्टिविटी नहीं कर सकते। अगर रिकवरी वाले आपको परेशान कर रहे हैं या आपको किसी प्रकार का हरासमेंट झेलना पड़ रहा है रिकवरी वालों की तरफ से, तो आप हमारी पेड सर्विस का लाभ ले सकते हैं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप करें, हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। गाइस, अगर वीडियो पसंद आती है तो वीडियो को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टैक्ट्स में जरूर शेयर करें। चैनल पर नए हो तो चैनल को जरूर सब्सक्राइब करें। और कौन सा कॉन्वर्सेशन ये वाली वीडियो में आपको सबसे ज्यादा पसंद आया वो कमेंट करके जरूर बताएं। आइए स्टार्ट करते हैं ये वीडियो, देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ढुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हेलो हेलो। हेलो। अमर सिंह बात कर रहे हो? हाँ अमर सिंह बात कर रहे हो? अमर सिंह। हाँ, हाँ, वो भी किससे बात कर रहा हूँ सर? मैं लीगल डिपार्टमेंट से। कहाँ से बात कर रहे हो? मैं लीगल डिपार्टमेंट से बात कर रहा हूँ। अरे किसका लीगल डिपार्टमेंट? किसका लीगल डिपार्टमेंट? हाँ, ये मोबी क्यों का जहाँ से आपका लोन चल रहा है, ये लोन पेमेंट क्यों नहीं कर सकता? अच्छा, मूवी क्विक का लीगल डिपार्टमेंट। हाँ जी। तो लीगल डिपार्टमेंट वाले क्या ये कॉल लगाते हैं क्या? हाँ, हमारे लीगल डिपार्टमेंट में होते हैं ना, कॉलिंग भी होती है, कस्टमर के घर पे नोटिस भी भेजते हैं। आपको 3 दिन में नोटिस नहीं होगी। अच्छा, तो कलेक्शन वाले क्या करते हैं फिर? कलेक्शन वाले कलेक्शन वाले अगर कस्टमर होल्डर है, अगर कलेक्शन वाले फंस जाते हैं कस्टमर से बातचीत कर करके, फिर भी कस्टमर पेमेंट नहीं करता है अपनी मर्जी से, तो वो फाइल ट्रांसफर करके ना लीगल डिपार्टमेंट में आती है। अच्छा। हम हैंडल करते हैं। अच्छा, तो कलेक्शन वाले भी कॉल करते हैं, लीगल वाले भी कॉल करते हैं? तो हमारा पर्पज ये है आपको बताना कि पेमेंट के लिए तो हमने आपको कॉल किया है, प्लस में ये पर्पज है हमारा कि आपका जो एड्रेस है, ठीक है, उसमें हमने नोटिस भेजा है, आपको मिला नहीं मिला, ये सारी चीजें पूछना। अच्छा ठीक है, अभी सुनो, अभी है ना ये ज्ञान बहुत हो गया, अभी आरटीपी डाल दो इसमें। आज भी डाल दो इसमें? हाँ अच्छा, आपको सर बहुत सारा नॉलेज है इन सभी होगी ना? हाँ, अभी ये ज्ञान बहुत दे दिया आपने, आरटीपी डाल दो अभी इसमें। नहीं 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 नहीं, आपको बहुत ज्यादा नॉलेज है ना, हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। आपको नोटिस मिलता नहीं है क्या सर? नॉलेज तो बहुत है, इतना नॉलेज है ना कि देखो क्या बताओ मैं, मेरा घर पूरा फुल हो गया, अभी जगह नहीं नॉलेज को रखने के लिए। क्यों पूछा है आपसे? आपको दिल्ली वाले एड्रेस पे नोटिस मिला है अभी तक या नहीं मिला है? नोटिस तो बहुत सारे है मेरे पास, बहुत सारे पड़े हैं। अच्छा, द्वारका वाला जो एड्रेस है आपका, वो अपने एड्रेस यहाँ पे गलत दे रखा होगा मेरे ख्याल से, क्योंकि अगर आपको नोटिस मिलता तो आप ऐसी बात करते ही अभी तक। अगर आपको नोटिस मिला होता ना सर द्वारका वाले एड्रेस पे, हाँ, तो अभी तक आप ऐसी बात नहीं करते। तो क्या कह रहे हो? जोर से आवाज नहीं आ रही यार। आवाज नहीं आ रही? थोड़ा तेज बोलो ना। सर तेज ही तो बोल रहा हूँ सर, कितना तेज बोलूँ? बिल्कुल कम बोल रहे हैं, तो तुम्हारा हेडसेट खराब हो गया शायद। सभी कस्टमरों को आवाज आती है, आपको ही जा रही आवाज। आपके डायलर में कुछ गड़बड़ी तो नहीं है? कुछ भी गड़बड़ नहीं है सर। तो आवाज इतनी कम क्यों आ रही है? अब मैं डायलर पे कॉल भी नहीं कर रहा, मैं खुद के फोन से कर रहा हूँ कॉल। तो मुझे पता है किधर से कर रहे हो, किधर से बैठ के कर रहे हो और कहाँ से कर रहे हो। बताओ अभी क्या कह रहे थे? अच्छा, नोटिस के बारे में क्या जानकारी दे रहे थे मुझे? क्या कह रहे थे आप? आप नोटिस की कुछ जानकारी दे रहे थे ना, बताइए जरा कौन से नोटिस के बारे में जानकारी दे रहे थे? इसकी जानकारी मैं ये दे रहा था, मैं जानकारी नहीं, मैं आपसे पूछ रहा था कि आपका जो दिल्ली वाला एड्रेस है ये नसीबपुर सेक्टर 1, क्या आपने एड्रेस ओरिजिनल आपका एड्रेस है या आपने डुप्लीकेट दे रखा है? क्योंकि अभी तक आपको नोटिस मिल जाना चाहिए था आपके एड्रेस पे। अच्छा, नोटिस मिल गया होता है। अच्छा, आपके पास रिटर्न आया नोटिस?
हमारे पास भी रिजल्ट नहीं आ रखा है तो फिर पूछ ही क्यों रहे हो? सर। अभी तक वही पूछने वाली बात है ना सर। तो यार थोड़ा नॉलेज वाली बात करो ना यार, मिला कि नहीं मिला, नहीं मिला होता तो वापिस आ जाता ना आपके पास। मेरी बात सुनिए सर, ऐसा भी होता है ना, कस्टमर रख लेते हैं, पढ़ते नहीं है ना। क्या? आप जैसे कस्टमर होते होंगे सर कभी, जो नोटिस मिलने के बावजूद भी उसको नजरअंदाज करते हैं, पढ़ते नहीं है, कुछ भी नहीं करते, मतलब उसको पढ़ना ज्ञान है, ठीक है। हाँ, नोटिस का क्या, नोटिस बहुत आते हैं। अभी नोटिस आने से क्या पेमेंट थोड़ी होता है, पेमेंट तो पास में होने से होता है ना। नोटिस कौन सा नोटिस था? अच्छा, नोटिस कौन सा भेजा था आपने, कौन सा था बताइए, नाम बताइए नोटिस का। एक सेकंड रुको सर, ये मतलब बिल्कुल अपने मन में रखिए, किसी ने नहीं कर लिया आपको। अरे नोटिस कौन सा भेजा वो पूछ रहा हूँ। नोटिस कौन सा आता है? कि एक ही नोटिस आता है? नोटिस कौन सा मैच लिया आपने? अरे वो तो आपको पता होना चाहिए ना, आपने भेजा है, आपकी कंपनी कौन कौन से नोटिस भेजती है, वो तो आप लीगल से हो, आपको पता होगा ना, मुझे क्या पता है। आपका आपकी जो प्रोफाइल है रिकॉर्डर हो रखी है, आपका राइट ऑफ में कैसा रखा है, आपको कौन सी नोटिस आने के लिए सर? आपका तो नॉलेज है ना मिल जा रही है। राइट ऑफ में केस आ रखा है, इसका मतलब तुम कलेक्शन का दल्ला ही हो हैं? नॉलेज होने के बाद भी आप ऐसे बात करते हैं? शर्म नहीं आती यार आप लोगों को लीगल का नाम लेते हुए? ये आप अपने अंदर है सर, ये इतनी नॉलेज आप लोगों को शर्म नहीं आती ये बताओ, लीगल का नाम लेते वक्त? एक शिक्षित नागरिक होने के बावजूद भी आज जैसे लोग ऐसे लेकर बात करेंगे बोलोगे? आपको शर्म नहीं आती क्या ये बताओ, लीगल का नाम लेते वक्त? आपको शर्म नहीं आ रही कि हमारा पैसा लेके बैठे हो? मुझे क्यों शर्म आएगी भाई, मैंने थोड़ी ना कोई आपके कोई खानदान में किसी के मतलब कोई मैंने छेड़छाड़ की है। अच्छा, एक बार ना ये मुझे क्यों छेड़छाड़ आएगी? कॉल की तो मैं कॉल काटूंगा। अरे मेरी बात सुनो सर, एक बार ना रिकॉर्डिंग सुनना है ना। हाँ रिकॉर्डिंग, अरे रिकॉर्डिंग में तो आराम से सुनता हूँ और पूरी दुनिया सुनती है। अपना एक बार, हाँ ये जो मैं पूछ रहा हूँ आपसे, आप बोल रहे हो कि कोई शर्म नहीं है मुझे, लोग क्यों शर्म आएगी भाई साहब, मुझे शर्म क्यों आएगी बताओ जरा, मैंने कौन से आपके खानदान में कोई छेड़छाड़ कर दी? मैंने तो ना दिया आपको। हाँ, अगर लोन आपको देता तो सर आप अपने जैसे आपको पेमेंट कर देते। लोन मुझे आप देते? अरे आपको देने के लिए पहले है ना, सुनो, आपको है ना मुझे लोन देने से पहले है ना आरबीओ में जाओ, वहां से लाइसेंस लो, फिर आना मुझे लोन देने के लिए। हॅलो, पेमेंट करा ना. कोणता पेमेंट? हं? कोणता पेमेंट? का 5-10 मिनिटं झोपून घेता का, लक्षात राहत नाही तुम्हाला? हो 5-10 मिनिटापूर्वीचं. हा, बोल ना, कोणता पेमेंट पाहिजे? आरबीएलचं. अजून कुठला पेमेंट? याला वेळ लागेल 2 महिने. कशाला 2 महिने? पैसे नाही माझ्याकडे. हा, कार्ड घेताना आम्ही असं बोललो असतो तर? बोलायचं ना त्यावेळी. हं? त्यावेळी तर तुम्ही लोकच माझ्या पाठी लागले होते. सर प्लीज घ्या ना, प्लीज घ्या ना, आमचं टार्गेट पूर्ण होईल सर, प्लीज घ्या ना. तुम्ही किती रिक्वेस्ट केलं माझ्यासोबत, त्यानंतरच केलंय ना मी. काय बोलताय? तुम्हीच रिक्वेस्ट केलं, नंतर मी कार्ड घेतलं. कोणी? मला काही एवढं गरज नव्हती तुमच्या कार्डची. यूज कर किंवा नको करू. ह्याच्यामध्ये टाक आरटीपी, याला पुढे फ्लो करून टाक बाबा. याचं पेमेंट नाही होत आता. हा. ते तू नको सांगू बाबा काय करायचं काय नाही ते. मग पेमेंट कोण करून दे सांगणार बाबा. भाई तुला? हा, तुला कोण सांगेल मग? पेमेंट करून दे. पेमेंट तर मी करणारच नाहीये. त्यामुळे Payment तुला करून चांगलं दे. सजेस्ट करतो, आरटीपी टाक, केसला पेमेंट पुढे फ्लो करून कर. दे. पेमेंट या करून केसवर दे. जास्त डोकाफिरी करू नको, भेटणार काहीच नाहीये तुला हम्म. इकडनं. का? कारण मी सांगतोय. कोण तू? कस्टमर, कोण कस्टमर? डिफॉल्टर कस्टमर. तर जन्मापासून डिफॉल्टर आहे का तुम्ही? हो, माझे वडील पैसे पण घेताना डिफॉल्टर बरं होते, defaulter त्यांचे नाही वडील झाले. पण डिफॉल्टर होते. माझे आजोबा होते ना, हा? ते पण डिफॉल्टर होते. म्हणजे पूर्ण माझ्या मेवणा, माझे सगळे- मेवणे जेवढेच ना सर्व माझे डिफॉल्टरच आहेत. ऍक्च्युली हा? वी बिलॉंग फ्रॉम अ डिफॉल्टर फॅमिली. एवढं इंग्लिश नाही बोलणं बरं वाटत रे. तेच ना यार, शेवटी चोरीच तर करायची आपल्याला. तेच तर. प्रोफेशनल एकदम एज्युकेटेड थीफ बनायचं, ते बरं पडते. हा, प्रोफेशनल एज्युकेटेड चोर असं हो. बोलत का तुम्हाला?
पेमेंटचं बोला ना सर, हे फालतूगिरी बोलून काय होणार नाही ना सर. पेमेंटचं पेमेंट होत नाही, याच्यामध्ये आरटीपी टाका, 2 हा, नाही. महिन्यानंतर पैसे येईल तेव्हा हा, सेटल नाही. करेल मी याला. सर का नाही होत सर? पैसेच नाही ना माझ्याकडे भरायला. पैसेच नाही तर ते बोलून चालत नाही ना सर, पैसे भरावे नका लागतील. चालू द्या, तुमच्याकडनं जे काय कलेक्शन फॉलोअप आहे ते चालू ठेवा ना, तुम्हाला कोणी अडवलं? पैसे भरून द्या ना सर, मग पैसे भरून द्या ना. नाही, फोन करून तुम्हाला काय वाटतं पैसे निघेल का? तुमचं वेगळ्या काय? पद्धत लावा, तुम्ही नाही भरत मी पैसे कुठे आहे बोललो फोन करून पैसे निघणार? मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये जास्त वर्कआउट करू नका ह्या केसमध्ये, इकडनं काहीच नाही भेटणार तुम्हाला. येस, नाही हे सांगणारे तुम्ही कोण मला ते नाही कळलं अजून. कस्टमर. त्या दिवशी वेगळा माणूस बोलत होता, आता वेगळा माणूस बोलतोय. कोण वेगळा माणूस बोलत होता सांगा की? हा, कोण वेगळा माणूस बोलत होता? मिलिंदचा मुलगा बोलताय ना तुम्ही? कोण मिलिंदचा मुलगा बोलतोय? मनोहर बोलताय? मिलिंद बोलतोय मी. मनोहर बोलताय? मिलिंद बोलतोय मी. मनोहर द डिफॉल्टर मिलिंद. डिफॉल्टर मिलिंद बोलतोय? हो, या केसवर जास्त वर्कआउट करायचं नाही. डिफॉल्टर मनोहर असतील ना ते तुमच्या वडील? हो, ते पण डिफॉल्टर होते, ते माझ्यापेक्षा मोठे डिफॉल्टर होते ते. हा, आता काय केलं तुम्ही एवढा मोठा डिफॉल्ट केला म्हणजे? लय मजा आली. लय मजा आली ना, आता पेमेंट करा चला. नाही करणार. हा, नाही करणार. का नाही करणार? भरायचेच नाहीये मला पैसे. का नाही भरायचे? इच्छाच नाही राहिली. इच्छा नाही? अहो, इच्छेनुसार नसतं करायचं हो. मी तर असंच राहतो, एकदम निवांत राहतो. हा, पैसा निवांत असेल पेमेंट तर करायचं. भरायचे, नसेल तर बिंदास तेव्हा राहायचं. एकदम मस्त गुगल पे खोला, That's my life. तिथे सर्च करा आरबीएल बँक क्रेडिट कार्ड. ठीक आहे, नंबर स्वतःहून येऊनच जाईल तिकडे. क्रेडिट कार्ड नंबर 6307. ओके. आणि पेमेंट करा चला. तुमच्या नाही इच्छेनुसार करा करणार तुम्ही. आहे मी. मनपूर्वक इच्छेनुसार पेमेंट करा तुम्ही. काय गणपतीचा वर्गणी मागतो का तू? काय? हा? काय चंदा वगैरे मागतोय का? मी कुठं वर्गणी बोललो? मागतोय का माझ्याकडनं? वर्गणी हम्म. ती पण द्यायची तुमची कॅपॅसिटी नाही. ते भरायचेच नाहीये मला. मला जे काय असेल ना मी देवाला हा. डायरेक्ट देईल. तुमच्यासारखं दल्ला लोकांना थोडी देत बसणार आहे मी. अरे मी कुठं बोललो? हम्म. मी तुम्हाला बोललो पर्सनल अकाउंटला पैसे करा. काय बोलून पण काय भेटणार आहे तुला? अरे मी बोललो का पण? तुला भेटणार काय ते तर सांग तू मला. बोललो का? तुला भेटणार काय? बोललो का मी पैसे भरायला माझ्या पर्सनल अकाउंटला? जा काय आरटीपी नाही करत पेमेंट जा याचा काय मी. जा काय जा चल, निघ पैसे इकडं. भर. पैसे भरा. आला नाही भरत पैसे, जा. का नाही भरत? जे करायचं बिंदास कर. 1 रुपयाची पेमेंट नाही करत मी हा. याच्यावर, समजलं का? अरे सर, अरे सर, ह्याच्यामध्ये टाकायचं आरटीपी, केसला पुढे फ्लो करायचं. मनोहर या पण केस डिफॉल्टर, मधून ना 1 रुपयाची पेमेंट नाही भेटत. जा. पूर्ण चांद्रात फॅमिली डिफॉल्टर. हा, फॅमिली डिफॉल्टर आहे. टाक तिकडे, हा. इंटेन्शनल डिफॉल्टर आहे माझं. टाक तिकडे, हा. इंटेन्शन इश्यू आहे कस्टमरचा, नाही भरत पैसे मी. इंटेन्शनली डिफॉल्ट करताय ना तुम्ही हा, बँकेचे. इंटेन्शनली डिफॉल्ट करतोय मी. जा, हम्म. सांग तुझ्या बँकेला जे उपटायचे पैसे बिंदास उपटायला सांग त्याला. भरायची कॅपॅसिटी नाही नाही भरत आणि पैसे मी. जा. मोठमोठ्या वार्ता. हा, माझं असंच आहे, मोठं मोठं करतोय मी. काय पण हा. असू दे, डिफॉल्ट असू दे किंवा पेमेंट काय असू पण दे. असून दे. हा, खिशात 10 रुपये नसले तरी मोठमोठ्या वार्ता मोठ्या करायच्या. मोठ्या वार्ता म्हणजे करायच्या समोरच्याला वाटलं असते. पाहिजे कोण आहे माणूस, कोण नाही, भेंडी कोणाशी बोललो हा, आणि कोण. कोण असेल समोर? समोर दल्ला आहे, मला माहिती आहे ना. 2% डेट दल्ला आहे माझ्या समोर. अजून कोण आहे? मग काय पाठव मोठा personal प्राईम account ला मिनिस्टर पैसे. थोडी आहे जो माझ्याशी बोलणार आहे. हा? तू कोणी प्राईम मिनिस्टर थोडी आहे, मी तुझ्याशी बोलायला एवढं हे करणार आहे, मी हे कुठं करणार आहे. बोललो? मी कुठं बोललो माझ्यासमोर मी prime मोठा minister माणूस बोलतोय? असं विचार करू का मी? पैसे बघा. पैसे घेतले दल्ला ना, आहे रे तू, पैसे दल्ला. भरावे बाकी तुझी काहीच लायकी नाहीये. अरे समजलं पैसे का? भरावे लागतील सर तुम्हाला. नाही भरणार पैसे. जा. का नाही भरणार सर पैसे? भरायचेच नाहीये मला. का नाही भरायचे? इच्छाच नाही राहिली माझी पैसे भरायची. मिलिंद मनोहर चांद्रात्रे. हा. आरबीएलचं पेमेंट नाही झालंय तुमचं. हो, कोण बोलतोय? हॅलो, हा, बोलतोय कोण ते तरी सांगा तुमचं नाव. चेतन पाटील बोलतोय. हा, बोला पाटील साहेब, काय झालं? पेमेंट नाही झालं सर तुमचं. सध्या फंड इश्यू आहे, सध्या पैसे नाही भरू शकत त्याचा मी. ते काय मला सांगू नका सर. 6,000 मग 6,500 कोणाला पेमेंट सांगू? करून द्या. मला कॉल तुमच्याकडनं आला, मग तुम्हाला सांगेल ना मी. तुम्हाला 14,000 थोडी ना बरं सांगतो पण मी. मला 6,500 काहीच रुपये पेमेंट नाही भरून द्या. करायचं सध्या माझ्याकडे का नाही पैसेच नाही करायचं भरायला. पेमेंट तुम्हाला? पैसे नाहीत माझ्याकडे भरायला. अरेंज करा. अरेंज करता येत नाही मला. का नाही येत? कधी केलं नाही अरेंज मी. अच्छा, हो मग पैसे तुम्हाला काय झाडावरून तोडले का तुम्ही? हो. मग आता तुम्हाला पण कोणी तोडा ना. सांगितलं? हा, तुम्हाला कोणी सांगितलं की मी झाडावरनं पैसे काढ ते तोडलेले आहेत? मग तुम्ही बोलताय पैसे अरेंज नाही करत.
मी अरेंज करतच नाही कधी कधी कोणाकडनं पैसे मागितले नाही मी. आता मागा ना मग सर. कशाला मागू? कशाला मागू म्हणजे पूर्ण पेमेंट बाकी आयुष्य म्हणून काढलं, मागा. माझी ते अभिमान आहे, माझी अभिमानाचं ते का खराब करू मी मी? काय बोलतोय, हा तुमचा अभिमान आहे तो बाजूला ठेवा. नाही आता- बाजूला ठेवणार, माझ्या का नाही खिशातच ठेवेल ठेवणार? मी. का नाही ठेवणार? सध्या ना या केस एक काम मध्ये करा, टाकायचे एक काम आरटीपी, करा. केसला पुढे फ्लो करायचे. केस आरटीपीला टाकायची तुम्ही कोण सांगणार आहे मला? मी कस्टमर आहे, मिलिंद आहे मी. अरे मी तुम्ही तुम्हाला मिलिंदा बोलतो, या ठीक आहे, केसमध्ये तुम्हाला तुम्ही मिलिंदा RTP ठीक टाकावं आहे, लागेल. पण तुम्ही कोण सांगणार आहे मला केस का ठेवायची ती? तुम्हाला माहितच नाही ना काय टाकायचं, त्यामुळे तुम्हाला सांगावं अहो, लागते. पण तुम्ही कोण सांगणार आहे मला? मी कस्टमर आहे. कस्टमरला ऑथोराइज नाही सर. कोणी सांगितलंय? टाकायचं ते सांगायचं. मग तुम्हाला पण ठीक आहे. ऑथोराइज नाहीये की 6.5 कस्टमरला सजेस्ट करायचं, ऐका हे ना. करायचं. 6,500 तुम्ही रुपये पण पेमेंट फक्त करून द्या. तुमचंच काम करा. अरे 6,500 रुपये पेमेंट करून द्या तुमचं सर. पेमेंट नाही झाले, 6,500 रुपये पेमेंट करून द्या तर बोलायचं सर. डायरेक्ट फोनवर फोन करून. मग भरा 6,500. नाही भरणार सध्या, याच्यामध्ये नाही भरणार? RTP जाईल ह्या केसमध्ये. कशाला आरटीपी टाकू? 1 रुपयाची पेमेंट नाही करत मी कशाला याच्यामध्ये. आरटीपी टाकू? मग काय हा? टाकणार आहे? पेमेंट करा. पीटीपी मी देणार नाहीये. पेमेंट करा. अरे Call पीटीपी back टाकून तुम्हाला जास्त मला नॉलेज आहे का? काहीच कलेक्शन फरक बद्दल नाही जास्त पडत. नॉलेज आहे तुम्हाला? काय कलेक्शन बोलला? बद्दल जास्त नॉलेज आहे का तुम्हाला? नाही ना, नॉलेजच नाही ना, त्यामुळे तर मी पाठी लागले. नॉलेज नाहीये ना? नॉलेज तेच नाहीये तर ना? बोलतो, तर तुमचं payment लॉग इन लॉग आउट काय असते तर माहित नाही, डिस्पोजिशन काय असते अरे, ते पण माहित नाही, 6,500 क्वालिटी रुपये पॅरामीटर payment काय करा, असतं माहित सर. नाही, त्याच्यामध्ये किती 6,500 क्लॉसेस रुपये आहे, payment किती करा, सब क्लॉस आहे ते पण मला माहित नाहीये. सुन द्या ना सर. 6,500 रुपये पेमेंट करा ना. काहीच नाही बनणार आहे मी, का नाही भरणार? भरायचेच नाहीये मला. हा? माझी इच्छाच नाही पैसे भरायची. इच्छा नाही म्हणजे तुमच्या इच्छेनुसार चालतं इच्छा का नाही हे म्हणजे सगळं? माझा मूड नाहीये हा? पैसे भरायचे. इच्छेनुसार चालतं का तुमच्या हे हो, सगळं? माझ्या इच्छा अनुसारच चालेल. कोण बोललं तुम्हाला तुमच्या मी इच्छेनुसार आम्ही सांगतोय चालतोय? तुम्हाला, कोण तुम्ही सांगणार आहे? मी आहे मिलिंद द कस्टमर. कोण मिलिंद? द कस्टमर. द कस्टमर. Yes. पैसे भरा. पैसे भरायची कॅपॅसिटी नाही ठेवा. भरत पैसे मी. पैसे भरायची कॅपॅसिटी ठेवा. 1 रुपयाची पेमेंट नाही करणार पैसे मी. भरायची कॅपॅसिटी ठेवा. 1 रुपयाची पेमेंट नाही करत मी 1 याच्यावर. रुपयाची पेमेंट का नाही करणार? हा? बघ तू कसं काढणार आहे मला माहित नाही, मी 1 रुपयाची पेमेंट नाही भरणार अरे मग याच्यामध्ये. पेमेंट कशाला घेतलं? कशाला लोन? ते मला हवं होतं मी क्रेडिट कार्ड घेतलंय. कशाला युज केलं? काय बोलतोय? क्रेडिट कार्ड युज कशाला केलं बोललो? मला हवे होते पैसे त्यामुळे युज केलंय मी. हवा होतं तर आता आम्हाला हवंय. कुठे Payment करून हवं आहे द्या. तुम्हाला? तुमच्याकडे मल्टिपल अकाउंट आले, त्याच्यामध्ये टाका RTP, multiple केसला पुढे account flow नाही करायचं. माझ्याजवळ. समजलं का? ऐका ना, जास्त मल्टिपल ना अकाउंट डोकागिरी नाही. नाही करायचं आहे केसमध्ये. एक- याच्यामधून तुम्हाला ऐका 1 ना रुपयाचे सर, पैसे नाही ऐका ना भेटणार आहे. सर. ऐका ना मी कशाला 6307 ऐकायला कार्ड बसलाय का आहे इकडे? ना. मग कशाला बसलाय तू? तुमचा फोन उचलून तुमच्याशी बोलायला बसलाय मी ते इकडे. 6307 कार्ड नंबरचा पेमेंट करा आत्ताच्या आत्ता 6,500 रुपये. ते कार्ड तर मी त्याचं तोडून भरा फेकून 14,000 दिले. रुपये. हा? कार्ड फेकून दिले, ऑलरेडी युटिलाइज झालेलं आहे त्यामुळे. कार्ड फेकून दिले ते मला कोण सांगतो रे तू? पेमेंट कर. हे जवळ आहे, नाही भरत पैसे. जा. का नाही भरत पैसे? नाही हा? भरायचं मला, इच्छाच नाही पाहिजे पप्पांनी पैसे एफडी केली होती भरायचे. का इकडं? हा? पूर्ण पैसे घोटाळा करणार आहे, 1 रुपयाची पेमेंट नाही करत तुमच्या पूर्ण बँकेत. पैसे घोटाळा करणार. जे हेच शिकवलंय करायचं ना ते तुमच्या बिनधास्त पप्पांनी करा, तुम्हाला? फरक नाही पडत. हा? तुमच्या वडिलांनी हेच शिकवलं का तुम्हाला? माझ्या बँकेचे वडिलांनी पैसे हेच घ्यायचे, शिकवलंय बँकेचे मला. पैसे नाही भरायचे. हा. मनोहर चांद्राद्रीने शिकवलं का? आम्हाला हेच शिकवलंय. हा. तुम्हाला काय शिकवलंय पोटामधून? एक काम करा ना काय सर, फक्त वाटी घ्या कलेक्शन आणि करायचं बसा ना का? मंदिराच्या कलेक्शन बाहेर करायचं मग. का? तुम्हाला हे शिकवलंय? वाटी घेऊन बसा ना मंदिराच्या बाहेर मग. हा. ते वाटीसाठी हा? पैसे नाही माझ्याकडे. पैसे पाठव मला 50 रुपये. कशाला? मी कशाला पाठवू? माझ्याकडे वाटीसाठी पण पैसे नाही आहे हा? ना. एक पेपर घ्या मग. अरे पेपरसाठी पण बुक हवे आहेत ना, ते बुकच नाही माझ्याकडे. त्यासाठी पण पैसे लागतील. मला 20 रुपये तरी पाठव, त्यानंतर मी करेन. बरोबर बरोबर. या नंबरवर पाठव 20 रुपये. अच्छा मला लवकरच जाऊन एक आपलं ते वाटी घ्यायचंय भीक मागण्यासाठी. अच्छा, वाटी घ्यायची भीक हो, हो. मागण्यासाठी. मला फक्त सजेस्ट कर जा मध्ये मध्ये कुठे भीक मागायचं आणि म्हणजे कोणाकडे बघा सर, मागायचं तुम्ही ते. स्टेशनवर पण मागू शकता, रेल्वे मध्ये पण मागू शकता, हळूहळू सजेस्ट कर. आता बघ, कुठे तू कुठे पण मला मागू trainer शकता आहे. सर. मी आणि तुझ्या जेव्हा ट्रेनिंग ऐका ना, जेव्हा 6,500 रुपये ऐका ना सर, What are एका the दिवसात basics of 6,500 भीक जमा नाही मागणं? होणार तुमच्याकडनं. ते मला तू शिकवणार आहेस ना, मला तरी अरे माहिती आहे ऐका काय ना, भीक ऐका ना, मागायची. एका दिवसात 6,500 रुपये जमणे पॉसिबल नाही तुमच्याकडनं. 1 रुपयाची पेमेंट नाही करत मी. जा. अरे नको करू ना. नाही करणार आहे. अरे नका करू ना, नका करू, नाही नका करू. करणार आहे मी. नका करू. मी विचारत नाही, सांगतोय तुला नाही करणार अरे पैसे. जा, अरे जावा सर, नका करू पेमेंट. मी अरे तुम्हाला नाही बोललो का करणार पेमेंट करा मी. करून? मी तुम्हाला बोललो पेमेंट करा करून. मी करणारच नाही. नका करू ना. मी कुठं बोललो करणारच तुम्हाला नाही payment मी. करा? नका, अरे नका करू. अरे नाही करणार. ठेव. मी कशाला ठेवू? तू ठेव फोन.